तर अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर आता नांदेड लोकसभेसाठी मवियाचा उमेदवार कोण असेल अशा चर्चा आहेत। दरम्यान नांदेडला कोणाचा बालेकिल्ला नाहीये असं म्हणत नाना पटोले आणि संजय राऊत यांनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधलाय। तर मवियाकडे नांदेडसाठी उमेदवार आहे असंही पटोलेंनी स्पष्ट केलं। तर नांदेडमध्ये काँग्रेसचाच उमेदवार असेल असंही संजय राऊत म्हणतात। असं आहे की नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, कुठल्या व्यक्तिविशेषचा नाही। त्याच्यामुळे आता काँग्रेसचाच त्या ठिकाणी खासदार निवडून येईल हे तुम्हाला आत्तापासून आता आमच्याकडे सगळे नांदेडचे लोक इथं आलेली आहेत। त्यांनी सांगितलं आणि आम्ही घेतली की तुम्ही आम्हाला कॅन्डिडेट द्या बरोबर। आता कॅन्डिडेट पण आमच्याकडे आहे, कॅन्डिडेटला कमी नाही आहे। आत्ताच आमचे प्रभारी साहेबांनी सांगितलं की अनेक भाजपचे आणि अनेक आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात आहेत। नांदेडमध्ये सतत लोकसभेच्या 2 निवडणुका चव्हाण हरले, त्यांच्या पत्नी हरलेल्या आहेत, ते स्वतः इतके मोठे नेते आहेत ते हरले आहेत। त्याच्यामुळे नांदेड हा काय कोणाचा बालेकिल्ला राहिलेला नाही। वंचितने जर दावा सांगितला त्यावेळेला आमच्या चर्चेत तर नक्की त्याच्यावर विचार होईल। आम्ही एकत्र आहोत, बाळासाहेब आंबेडकरांची आमची निरंतर चर्चा सुरू आहे। बैठकीला येतात, ते येतात, त्यांचे प्रतिनिधी येत आहेत आणि आता मला असं वाटतं की तो क्षण समीप आलेला आहे की जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।